मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया कल्पनाला म्हणते, अगं माझा हात ना काल दुखत होता. मग घरच्या डॉक्टराला ते पाहवलं नाही. मग त्याने लगेच बँडेज केलं. त्याच वेळी मग कल्पना म्हणते, हो ना बाळा, पण इतका सोशिकपणा बरा नव्हे. ती प्रिया आता मुद्दामच म्हणते, मामी पण माझ्यामुळे कुणालाही त्रास झालेला मला नाही आवडत. असं म्हणून ती सायलीकडे पाहते. तर सायलीला खूप राग येतो. त्यानंतर कल्पना म्हणते, तन्वी तुला खरं सांगू का, अगं तुझ्यासारखीच मला मुलगी गुणी सून म्हणून हवी होती, पण सगळंच आपल्या मनासारखं होत नाही ना. सायली सुद्धा तेथेच उभी असते आणि तिला खूप वाईट वाटतं. तर प्रतिमा आता सायलीकडे पाहतच राहते. त्याचवेळी प्रिया लगेच सायलीला टोमणा मारू लागते, मी अहो काहींना ना आपला आनंद बघवतच नाहीये. आपल्याला आयुष्यभराचं दुःख दिलंय आणि स्वतः मात्र मजा मारता. कल्पना म्हणते, जाऊ दे बाळा, तू माझी सून नाही झाली तरी काही हरकत नाही, पण मुलगी तर आहेस ना. पण तुला असं दुखावलेलं नाही मी बघू शकत. त्यानंतर प्रतिमा स्वतःहून जाता सायलीकडे जाते आणि तिला म्हणते, सॉरी बाळा. मग आता सॉरी कशासाठी प्रतिमा आत्या, असं सायली विचारते. तेव्हा तन्वीने सारखं सारखं इथे येणं योग्य नाही आहे, कारण जेव्हा जेव्हा ती इकडे येईल तेव्हा तेव्हा तुमच्या लग्नाचा विषय असा उकरून काढला जाईल. मी आणि तिचे बाबा तिला इथे येण्यापासून नाही थांबवू शकलो, कारण परिस्थिती एवढी नाजूक आहे ना, तिच्या कलाने घ्यावंच लागतं. तेव्हा सायली म्हणते, हो सॉरी म्हणण्याची काय गरज आहे प्रतिमा आत्या, ही माणसं जशी तुमची आहे तशी तिची सुद्धा आहेत ना. मग आता प्रतिमा हसते आणि म्हणते, एवढा समजूतदारपणा कशी आणि कुठून आणतेस ग बाळा. समोरची व्यक्ती कशीही वागू दे, तू मात्र तिच्याबरोबर चांगलेच वागते. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आपण समोरच्या माणसाच्या वागण्यावर ताबा नाही ठेवू शकत, परंतु आपण कसं वागतो ना त्यावर तर नक्कीच ताबा ठेवू शकतो. आणि तुम्ही मला सांगितलं ना शांतपणे वाट बघ, मग मी तेच करतीये. आणि ही माणसं काय हो माझीच आहे, मग कडवटपणा तरी कशाला आणायचा. तेव्हा प्रतिमा म्हणते, अशीच राहा बाळा, शाब्बास. मला ना कधी कधी असं वाटतं तूच माझी मुलगी असायला हवी होतीस. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे असायला हवी होती म्हणजे, अहो मीच तुमची मुलगी आहे. असं म्हणून दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. तेव्हा सायली आता लगेच प्रतिमाचा आशीर्वाद घेते. तेव्हा तुझ्यावरची सर्व संकट दूर होऊ देत, असा आता प्रतिमा तिला आशीर्वाद देते. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊंची केस हे सगळ्यात मोठं माझं संकट होतं आणि तुम्हाला काही न सांगता माझ्या मनातलं कसं कळतं ना, कळतच नाही, असं मनाशी ती म्हणते आणि प्रतिमाकडे पाहून हसते. त्यानंतर सर्वजण आता एकत्र येतात. तेव्हा आता कल्पनाच्या हातात प्रसादाचं ताट असतं. मग आता अर्जुनला वाटतं की मी प्रसाद वाटेल आता सर्वांना. तू कल्पना लगेच प्रियाला आता जवळ बोलवते आणि म्हणते, धर बाळा तन्वी, तूच वाट प्रसाद. तेव्हा ती म्हणते, मामी ते असं ऑड तर नाही वाटणार ना, कारण या घरची सून असते तर मी हक्काने वाटला असता तो प्रसाद, परंतु तसं नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अगं ऑड वगैरे वाटण्याची गरज नाही, कारण तू सुद्धा या घरचीच आहेस, त्यामुळे तूच वाट प्रसाद. मग प्रियाला आनंद होतो आणि ती हळूच आता सायलीकडे पाहते. त्याचवेळी अश्विन आता तेथे येतो आणि म्हणतो, नाही तन्वी, मी तुला सांगितलं होतं ना, साधी पेन्सिल देखील तू या हाताने उचलायची नाही म्हणून, आता तू प्रसाद वाटणार. हा कल्पना म्हणते की राहू देत, आता मी वाटते. मग आता प्रिया मनातच विचार करते, या अश्विनच्या जवळ जाण्यासाठी मी हे हात दुखण्याचं नाटक केलं, पण माझ्या चंगलट येते की काय, असं म्हणून ती आता अश्विनला म्हणते, अश्विन अरे राहू दे ना, आपल्या घरचंच काम आहे ना, आणि देवाचं प्रसाद वाटण्यासाठी कसला हात दुखतोय, थोडं दुखलं तर दुखू देत. ती खूपच गोड गोड आणि खोटं बोलत असते. ते पाहून अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो, या तन्वीचं वागणं ना मी टॉलरेटच करू शकत नाही, परंतु पूर्ण आजी ऑलरेडी अपसेट आहे म्हणून मी गप्प बसतोय. त्यानंतर प्रिया आता प्रसादाचा बाऊल घेऊन पुढे चाललेली असते. मग सायली जवळ येताच ती मुद्दामच प्रसादाचा बाऊल खाली सांडवणार असते आणि सर्व आळा आता सायलीवर घेणार असते, परंतु सायली आता तो बाऊल आता लगेच झेलते आणि प्रसाद अजिबात सांडूसुद्धा देत नाही. हे पाहून आता प्रियाला खूपच राग येतो आणि तिचा जळफळाट होतो. ती आता रागाने सायलीकडे पाहू लागते. तर सर्वांच्या एका क्षणी काळजाचा ठोकाच चुकतो की आता प्रसाद सांडला की काय, परंतु सायलीने व्यवस्थित तो बाऊल हातात घेतल्यामुळे सर्व अपशकून टळतो. तर अर्जुन सायलीवर खुश होतो, तर प्रतिमा सुद्धा. मग त्यानंतर आता गुरुजी म्हणतात, अहो
देवाची सुद्धा हीच इच्छा असेल की तुमच्या घरच्या सुनेने हा प्रसाद वाटावा, कारण हा प्रसाद जर खाली सांडला असता तर अपशकुन झाला असता. कल्पना जरा रागातच सायलीकडे पाहू लागते, मात्र बाकी सर्वजण खुश होतात. तर अर्जुन म्हणतो, करेक्ट गुरुजी, आणि रीतसुद्धा तशीच आहे ना, घरच्या सुनेने प्रसाद वाटायचा असतो. गुरुजी म्हणतात बरोबर. त्यानंतर गुरुजी म्हणतात, वहिनी तुमच्या हाताने आता सर्वांना प्रसाद वाटा. मग आता सायली सगळ्यांकडे पाहू लागते. मग पुन्हा गुरुजी विचारतात, वहिनी काही शंका आहे का मनात? आता ती म्हणते, नाही, काही शंका नाहीये. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आणि तेव्हा ती आता आनंदाने सर्वांना प्रसाद देत असते. तर तिथे असणाऱ्या सर्वांना सुद्धा आनंद होतो, कारण घरच्या सुनेने प्रसाद दिला. मग अर्जुन तर प्रियाकडे पाहून आता हसत असतो. तेव्हा पुढे आता कल्पना प्रसाद घेण्यासाठी हात लवकर पुढे करत नाही, म्हणूनच आता प्रतिमा तिला म्हणते, हात पुढे कर. तर कल्पनाला सुद्धा आता सायलीच्या हातून प्रसाद नाईलाजाने घ्यावाच लागतो. सायली आता लगेच एक एक करून सर्वांना प्रसाद वाटत असते. मग प्रियाला सुद्धा ती देते. तर प्रियाचा चांगलाच जळफळाट होतो, कारण मी एवढं सायलीला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते, तरीही देव तिच्या बाजूनेच उभा, असं तिला मनातून वाटत असतं. सायलीने आता सर्वांना प्रसाद वाटल्यानंतर सर्वजण आता तेथून जातात. सर्वजण आपापल्या घरचे कामामध्ये व्यस्त असतात. मग आता सायली सुद्धा काम करू लागते. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि सायलीवर जोरात ओरडत म्हणते, मुली, आता इथे कशालाही हात लावायचा नाही, कारण गुरुजींनी सांगितलं म्हणून तुला पूजा करून दिली आणि प्रसाद सुद्धा वाटून दिला, पण आता पुरे हा, असं म्हणून कल्पना भडकते. तू आता इथून पुढे पूजेला हातही लावायचा नाहीयेस, असं म्हणून आता ती तिच्यावर खूपच ओरडते. तेव्हा प्रियाला खूपच आनंद होतो आणि ती हसतच सायलीकडे आता पाहू लागते. मग त्यानंतर प्रतिमाला खूपच वाईट वाटतं की सायलीचा सारखा सारखा इथे अपमान होतोय. मग आता अर्जुन लगेच सायलीच्या बाजूने उभा राहतो आणि म्हणतो, मम्मा, गुरुजी मगाशी काय म्हणाले तू ऐकलं नाहीस का? अगं, देवाचा संकेत होता म्हणून सगळं काही माझ्या बायकोच्या हाताने झालं, आणि तरीही तू तिला पूजेजवळ जाऊ देणार नाहीयेस का? अगं, कधीपर्यंत तू तिच्याशी अशी वागणार आहेस? असं म्हणून अर्जुन आता सायलीच्या बाजूने बोलत असतो. तेव्हा मात्र आता सर्वजण तेथे शांत होतात. तर आता रागातच कल्पना ही सायलीकडे पाहत असते. तर प्रतिमाला असं वाटतं, उगीच आता इथे प्रियामुळे काही तमाशा नको, म्हणूनच ती म्हणते की तन्वी बाळा, चल, बाबा आपली वाट पाहत असतील. तेव्हा प्रियाला आता रागच येतो आणि ती विचारते, काय? अगं, असं कसं? आपण आत्ता तर आलोय आणि लगेच निघायचं का? मग हो, अगं, बाबा आपली वाट पाहत असतील ना, असं प्रतिमा पुन्हा म्हणते. तरीही प्रिया तेथून हलायलाच तयार नसते. तेव्हा ती आता म्हणते की आई, अगं, पूर्ण आजी बरोबर मला खूप गप्पा मारायच्यात अजून. तर आता अर्जुन रागातच प्रियाकडे पाहतो, कारण ती तेथे असल्यामुळे मम्मा अजूनच विचित्रसारखं वागेल हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं, आणि म्हणूनच तो आता प्रतिमाला सुद्धा मान हलवून म्हणतो, तिला घेऊन जा. प्रतिमाने फोर्स करून देखील प्रिया जायला तयारच नसते. तेव्हा कल्पना म्हणते, थोडं थांबलात तर बरं वाटलं असतं. मग आता प्रिया म्हणते, हो तेच तर, अजून थोडा वेळ थांबायचंच आहे इथे, असं प्रिया हट्टच धरते. तेव्हा प्रतिमा म्हणते, आता राहू दे, आपल्याला निघायलाच हवं. मग आता कल्पना म्हणते, तन्वी बाळा, वरचेवर येत जा. तेव्हा प्रिया हो असं म्हणते. तर जरा रागातच ती सायलीकडे पाहत म्हणते की हो मामी, मी तर येणारच आहे, कारण काहीही झालं तरी हे माझं घर आहे आणि मी इथे येणारच, असा हक्क दाखवत ती सारखी सारखी म्हणत असते. मग सायली आणि अर्जुन खूपच रागात तिच्याकडे पाहतात. विमलला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ती रागातच आता प्रियाकडे पाहते. त्यानंतर प्रतिमा तर आता प्रियाचा हात पकडूनच तेथून तिला घेऊन जाते. त्यानंतर कल्पना आता अर्जुनला म्हणते, वा अर्जुन, अरे, तुला अशी सतत बायकोची बाजू घ्यायची असते म्हणून तू पाहुण्यांसमोर मला काही पण बोलणार का? तेव्हा अर्जुन विचारतो, कोण ग पाहुणे? अगं, नेहमी तर तू मला तन्वी या घरची कशी आहे हे सांगत असतेस ना. त्याचवेळी विमल आणि सायली एकमेकींकडे पाहतात, कारण या घरामध्ये आता पूजा झाल्यानंतर त्यांना वाद नको असतो, म्हणूनच सायली अर्जुनला गप्प करत असते. त्याचवेळी आता अर्जुन खरं बोललेला असतो, परंतु अश्विनला ते आता खूपच झोंबतं आणि मग नंतर तो आता अर्जुनलाच विचारतो, काय रे, तू अजूनही मम्माबरोबर रोडली बोलतोस का? त्यानंतर कल्पना सुद्धा आता खूपच चिडते आणि म्हणते, अर्जुन, अरे, तू अगोदर असा नव्हतास रे, पण हा उद्धटपणा तुझ्यामध्ये कुणामुळे आलाय ना हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, असं म्हणून तिचा सर्व रोग फक्त आता सायली आणि सायलीवरच असतो. तेव्हा सायली सुद्धा आता
कल्पनाकडे पाहू लागते, कारण तिला माहीत असतं की कल्पना आता प्रत्येक वेळी मला बोलणारच. मग आता अर्जुनसुद्धा गप्प बसत नाही. तो म्हणतो की मम्मा, कसं आहे ना, हा माझ्या बायकोला टॉन्ट आहे ना, हे मला चांगल्यापैकी समजतंय. असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि लगेच कल्पनाला सांगतो, मम्मा, त्यांच्याबरोबर लग्न झालं म्हणून मी उद्धट झालेलो नाहीये. अगं, उलट सर्वांना कसं समजून घ्यायचं नाही, मी फक्त त्यांच्याकडूनच शिकलो. त्यावेळी सायलीला आता मनातून वाटत असतं, उगीच इथे वाद नको आता. म्हणूनच ती अर्जुनला म्हणते की चला आपण आता वर जाऊयात. तेव्हा अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो, आपण नेहमी असं का ऐकून घ्यायचं मिसेस सायली? आणि तुम्ही काय कुठे सुनेचा हक्क मागायला गेला नव्हतात? तेव्हा अश्विन आता खूपच चिडतो आणि अर्जुनकडे पाहू लागतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, ती तन्वी सर्वांच्या सारखी पुढे पुढे आपली करत होती. तरीही जो मान तुम्हाला मिळायला हवा होता तो तुम्हालाच मिळाला. तर त्याचाही आता या सर्वांना प्रॉब्लेमच आहे का, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. त्यावेळी कल्पना म्हणते, अर्जुन, कुणाला मान द्यायचा आणि कुणाला नाही हे तू नको ठरवूस. आम्ही अजून जिवंत आहोत, समजलं? असं म्हणून कल्पना खूपच चिडते आणि अर्जुनला आता तिला असंच सांगायचं असतं की तू यामध्ये अजिबात पडायचं नाही, हे आम्ही सगळं काही पाहू. त्यानंतर अश्विनसुद्धा लगेच बोलू लागतो की दादा, कायदा दाखवून तू घरात आला आहेस हे विसरू नकोस. आणि तुझ्या बायकोला आम्ही एकदा ॲक्सेप्ट केलं होतं, परंतु आम्हाला ती चूक पुन्हा पुन्हा करायचीच नाहीये. तेव्हा अर्जुन आता गप्प बसत नाही. तो सायली कशी आहे हे सर्वांना सांगत असतो. तो म्हणतो, कसं आहे ना, हा तुमचाच लॉस आहे, कारण माझी बायको ना सोनं आहे. पण तुम्हाला आत्ता यावेळी दगड आवडत असेल ना, तर त्याला कोण काय करणार, असं म्हणून तो प्रियाला आता दगडाची उपमा देतो. तेव्हा अश्विन आणि कल्पना हे दोघेही खूपच रागात आता अर्जुनकडे पाहतात, कारण अर्जुन आता तोंडाला येईल ते बोलत असतो. म्हणून त्या दोघांनाही प्रियाला असं बोलल्यामुळे, त्याचबरोबर प्रियाचा या घरामध्ये सतत अपमान केल्यामुळे खूप राग येत असतो. परंतु आता सायलीला हे सहन होत नाही, कारण घरामध्ये पूजा झाली आहे आणि उगीच वाद नको म्हणून ती आता अर्जुनवर खूप जोरात ओरडते आणि म्हणते की आता बस झालं. ती आता पदर खोचूनच पुढे जाते आणि अर्जुनला रागात म्हणते, तुम्ही माझी बाजू घेण्याच्या नादामध्ये त्यांना उलटून बोलता आहात आणि हे मी अजिबात खपवून घेणार नाही आणि त्यांचा राग माझ्यावर आहे ना, मग तो कसा काढायचा ना हे मी माझं बघून घेईन. तुम्ही अजिबात मध्ये बोलत जाऊ नका, असं ती आता अर्जुनला स्पष्टपणे सांगते. तेव्हा कल्पना आता दोघांकडे पाहतच राहते, कारण आता अर्जुन प्रत्येक शब्दाला आता टॉन्ट मारत असतो आणि त्याचबरोबर सायलीची बाजू घेऊन घरातील सर्वांना बोलत असतो आणि हेच कल्पनाला आवडत नसतं. तेव्हा तिला आता असं वाटत असतं की सायलीमुळेच हा एवढा उद्धट झालाय आणि म्हणूनच सायलीने अर्जुनला आता चांगलं सुनावलेलं असतं. त्यानंतर आता ती म्हणते, जर आईंना पूजेला मी हात लावायला नको आहे ना, तर मी खरंच नाही लावणार, असं म्हणून ती आता रूममध्ये जाते. तेव्हा अर्जुनसुद्धा आता घरातील सगळ्यांकडे पाहतो. त्याला जरा रागच आलेला असतो. आता तो देखील आता सायली पाठोपाठ लगेच तेथून जातो. मग आता इकडे सायली रूममध्ये आलेली असते आणि ती खूप चिडलेली असते. तेव्हा आता हाताची घडी घालून ती उभी राहिलेली असते. मग आता अर्जुन तेथे हसतच येतो आणि तिला म्हणतो, कम ऑन शूट, म्हणजे तुम्हाला जे काही खाली बोलायचं होतं आणि जे तुम्ही बोलू शकत नव्हता ना, ते बोला आता माझ्याबरोबर. अहो, ओरडा ना आता मला, पटकन ओरडा, कारण तुम्ही असं का वागलात, तुम्हाला कळत नाही का, असं ओरडा की मला, असं म्हणून अर्जुन तिला फोर्स करतो की मला ओरडा म्हणून. घरच्या सर्वांना त्रास होईल, तुमच्या तोंडाला तुम्हाला कुलूप लावता येत नाही का, अहो कम ऑन शूट, असं म्हणून अर्जुन सारखा सारखा तिला बोल असं म्हणतो. त्यावेळी सायली आता हाताची घडी काढते आणि रागातच त्याला म्हणते की ही सगळी तुम्हाला मस्करी वाटते का, कारण एक जोडपं म्हणून आज आपण पहिली केलेली ही पूजा होती. अहो, नवरा बायको म्हणून देवाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळाला होता. याचा आनंद साजरा करायचा सोडून तुम्ही नको नको ते बोलत राहिलात, मला अजिबात हे आवडलं नाही, असं म्हणून ती अर्जुनवर खूप भडकते. तेव्हा आता अर्जुन हे सगळं ऐकून घेतो आणि मग त्यानंतर म्हणतो, नको ते कुठे बोललो मी, जे ऐकून घ्यायचं होतं ना तेच बोललो होतो मी. मग आता सायली म्हणते, पण त्याचा कुणावर काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय का.
तेव्हा अर्जुन सुद्धा आता चिडतो आणि तिला विचारतो, हे सगळेजण जेव्हा तुम्हाला बोलतात तेव्हा त्या गोष्टीचा तुमच्यावर काय परिणाम होतो हे ऐकून घेतायत का, हे समजून घेतायत का सगळेजण? तुम्हाला काही पण ते बोलतात, तुमचा सतत अपमान करतात, तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही, प्रत्युत्तर देत नाही आणि हे मला अजिबात आवडत नाही, असं अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला सांगतो. तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणते की त्यांचा हक्क आहे आपल्यावर रागवण्याचा, पण आपल्याला तो हक्क नाहीये आणि एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का हो? म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते की तुम्ही उलटून बोलूच कसं शकता. तेव्हा अर्जुनला समजतं सायली आता खूप चिडली म्हणून तो आता तिला सॉरी असं म्हणतो. मग आता सायली लगेच म्हणते की सॉरी वगैरे म्हणायची गरज नाही. अहो, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला होता आणि अथर्व विचारे सुद्धा सापडला. त्या दिवसाची सांगता अशी वादावादीने व्हायला नको होती. ती अर्जुनकडे पाहते आणि त्याला म्हणते की हात सोडा आता, कारण त्याने तसेच कान पकडून ठेवलेले असतात आणि सायलीला तो माफ करा असं म्हणत असतो. सायली म्हणते की अहो सोडा की हात. मग अर्जुन म्हणतो नाही सोडणार, कारण तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही ना की तुम्ही मला माफ केलंय तोपर्यंत मी हातच सोडणार नाही. सायली आता अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. मग त्यानंतर तो सायलीची गंमत करतो आणि म्हणतो, असे कान खेचत खेचत इथे खाली आले, त्याचबरोबर दरवाजातून बाहेर गेले, जिन्यावरून गडगडत तिकडे गेले तरी कान सोडणारच नाही, माझे कान असे लांब झाले तरी. तेव्हा आता सायली खूप हसू लागते आणि अर्जुनचे हात आता खाली घेत म्हणते, त्या कानांना तरी सोडा, मी माफ केलं तुम्हाला. सायलीने माफ केलं म्हणून अर्जुनला खूप आनंद होतो. त्यानंतर ती आता त्याला म्हणते की मला एक प्रॉमिस द्या, माझ्या माणसांना कधीही तुम्ही उलटून बोलायचं नाही. तेव्हा सायली त्याच्या हातावर हात ठेवायला सांगते तर अर्जुन म्हणतो, दिला शब्द, त्यासाठी आता परत कान धरायचे आहेत का? सायली हसूनच म्हणते नाही. तर आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून हसतात. मग आता दुसरीकडे महिपत हा खूपच चिडलेला असतो. साक्षी देखील त्याच्या शेजारी बसलेली असते. तो पवार वकिलाला घरी बोलावून घेतो आणि म्हणतो, तुला कळलं का? तुला समजलं का? तुला माहीत आहे का? तू पाहिलंय का त्याला कुठे? अरे जोशा गायब आहे आणि जोशा कुठे गेलाय ना तेच माहीत नाही. त्याच्या हातात आता कोयता असतो. तेव्हा तो कोयता पाहून आता पवार वकील खूप घाबरतो आणि मागे होतो. तेव्हा आता साक्षी म्हणत असते, अण्णा जरा सायलंट, जरा शांत राहा हो तुम्ही. ही आता महिपत ऐकायला तयारच नसतो. त्याला असं वाटत असतं की पवार वकिलाला माहीत असेल की जोशी नक्की कुठे गेला आहे. त्यानंतर अरे बोल ना काहीतरी असं महिपत रागातच त्याला म्हणतो. त्यावेळी पवार वकील म्हणतो की त्याची काहीच गरज नाहीये, मी मधुकर पाटलाला सोमवारी कोर्टात हजर राहायला सांगितले. मग आता त्यावेळी महिपत आणि लगेच साक्षी शांत होतात. त्यानंतर साक्षी म्हणते, प्लीज या केसमधून माझी सुटका झाल्यात जमा आहे. हे पहा पवार, हा अगदी शेवटचा टप्पा आहे. त्यावेळी पवार वकील आता म्हणतो की काहीही हरकत नाही, टेन्शन घेऊ नका. अहो पहिल्यांदा आपण एक काम करूयात, मधुकर पाटलाचा जो जामीन आहे ना तो रद्द करून घेऊ, कारण सोमवार नंतर कोणतीही सकाळ मधुकर पाटील हा आपल्या स्वतःच्या घरामध्ये नाही बघू शकत, असं पवार वकील अगदी कॉन्फिडन्सने म्हणत असतो. त्याचवेळी आता महिपत म्हणतो, मग दुसऱ्याच्या घरात बघितली तर? त्याचवेळी आता पवार वकील म्हणतात, अहो साहेब, तो कुणाच्याच घरामध्ये ती सकाळ बघू शकत नाही, तो खडी फोडतच आता जेलमध्ये बसणार आहे. तेव्हा महिपतला अतिघाई झालेली असते, साक्षीला काहीही झालं तरी या प्रकरणातून बाहेर काढण्याची, आणि म्हणूनच आता तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता त्या मधुकर पाटलाला नोटीस पाठवा बरं. मग लगेच पाठवतो असं पवार वकील म्हणतो. तर आता पवार वकील लगेचच कामाला लागतो. आता साक्षी मात्र खूपच घाबरलेली असते. तर आता इकडे सायली आणि अर्जुन बसलेले असतात. तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही आता लवकरात लवकर साक्षी शिखरेला नोटीस पाठवा, म्हणजे त्यांना कळेल की अथर्व विचारे आपल्याला सापडला आहे, ही केसच क्लोज होणार आहे, म्हणून तुम्हीच नोटीस पाठवा ती, असं ती पुन्हा पुन्हा म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, आपण नाही नोटीस पाठवू शकत, आता महिपत शिखरे आपल्यालाच नोटीस पाठवेल. सायली आता विचारते, असं का करायचं हो, आपल्याकडे एवढा मोठा पुरावा आहे. मग आता अर्जुन म्हणतो, आपल्याला अजिबात घाई करून चालणार नाही, कारण महिपतला अजून हे माहीत नाही की ती केस मी लढतोय, आणि जर आपण नोटीस पाठवली तर महिपतला पूर्णपणे डाऊट येईल
की आपल्याकडे साक्षीच्या अगेन्स्ट काहीतरी ठोस पुरावा आहे. मग तो अलर्ट होईल आणि मग अथर्ववर असलेला धोका हा जास्त वाढेल आणि ती रिस्क तर आपण नाही घेऊ शकत असं म्हणून तो सायलीला समजावतो की पुढे पुढे नक्की काय होऊ शकतं. मग आता सायली म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय ना त्या महिपत शिकरीला आपण शेवटपर्यंत गाफील ठेवायचं. तेव्हा अर्जुन आता हो असं म्हणतो. आता सायली म्हणते, म्हणजे अथर्वदादा कोर्टामध्ये पोहोचेपर्यंत आपण महिपतला गाफील ठेवायचं, त्याला काही कळूच द्यायचं नाही ना की आपल्याला साक्षी विरोधात पुरावा खूप मोठा सापडला आहे, बरोबर ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली हेच माझ्या मनात आहे, कारण तो गाफील राहिला तरच आपलं काम होऊ शकतं. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.